आता श्री साई सच्चरित अध्याय 14 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री कुलदेवताय नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सीतारामचंद्रव्याय नमः श्री सद्गुरु साईनाथाय नमः। पुढील 2 अध्याय मंगल चरण कथिले ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध निरूपण सांग विवरण झाले। आता या संताचा अवतार की निमित्त ये धरित्रीवीर ऐसे हे काय कर्म करतर जेणे ते अवतरत भूलो की। आता श्रोते महाराज मी एक तुमचा चरण रज मजतो अवधान कृपेचे काज मागता लाज मज नाही। आधीची गोड संत चरित्र तैसे ते तो साई कथा अमृत सेवनी साईचे अनन्य भक्त आनंदयुक्त होत। ब्राह्मण हेळसती आश्रम वर्ण शूद्र होऊ पाहती ब्राह्मण धर्माची अमान खंडन करू दंडन पाहती कोणी न मानी धर्म वचन आचार विचारित पूर्ण दुर्लक्ष मध्य मासावग्या समक्ष ब्राह्मण प्रत्यक्ष सेविती घेऊन धर्माचे पांघरून अत्याचार चालविती आतून पंथद्वेष जाती माजून जन जाऊन जाती जे ब्राह्मण कंटाळती संध्यास्नानी धर्म कर्म कंटाळती अनुष्ठानी योग्य कंटाळती जपद तपध्यानी संतावतरणा समय तो जन धन्य माना पुत्रधारा हाची सुख सर्वस्था थारा मानुनी विन्मुख परमार्थ विचारा संत अवतारा ते ती अत्यंतिक श्रेय प्राप्ती धर्मग्लानी पाहिजे मुक्ती करावया धर्मजागृती संत येती आकारा आयुर आरोग्य ऐश्वर्य मुक्ती जन शिष्णोद पारायण बहकती निजोद्धारण सर्वस्वी मुक्ती अवतार येती ते संत व्हावयास वर्णा धर्मारक्षण करावया धर्माचे निर्दळन दीन गरीब दुबळ्यांचे संरक्षण क्षिती अवतरण संताचे स्वयं ठाईचे मुक्त दिनोद्धरणी सदैव उद्युक्त अवतार तयाचा केवळ परार्थ निज स्वार्था त्या नाही निवृत्तीचे अपायाभरती प्रवृत्तीच्या डोलाऱ्या भोवती परमार्थाचे बंदिरी उभारती भक्त उद्धारती सहजगती धर्म कार्य धर्म जागृती करुणी अवतार कार्य संपादिती होता निज कार्य परिपूर्ती अवतार समाप्ती करिता ती सकल जग दानंद करू प्रयत्यात्मची परमेश्वरू जो परमेश्वरू तोच गुरु तोच शंकरू सुख करक तोची तो निरितिशय प्रेमास्पद नित्य निरंतर अभेद जेने जे देश काल वस्तू भेद परिच्छेदी दाती तो जो परा पश्यंती मध्यम वैखरी वाणी वर्णिता कथ्य थकल्याचारी नेती ती दे घेतली हारी वेदी चतुरी लालेना लाजली षटशास्त्रे षड दर्शने थकली पुराणे आणि कीर्तने अखेर कायावाच्या मने ठरली नमनेची साधने ऐश्या संत साईचे चरित्र लीला जयाचे अत्यंत विचित्र परिसोनी जयाचे कथा पवित्र पावन श्रोते होत का तोची चालक सकेलेंद्रिया बुद्धी दे ग्रंथ रचया यथाक्रम चरित्र सुचया अनयासे कारण तो सर्वांचा अंतर्यामी बाह्यांबे तर सर्वगामी मग हे काळजी करावी कामी व्यर्थ रिकामी किमर्थ गुण एकेकतयाचे आठविता पडे वृत्तीस ताटस्थता येईल वाचे कैसे तो वर्णिता दृढ मोनता दत्कथन घ्राणे होऊ सुमन हुंगावे त्वचा तुषितोष्ण स्पर्शावे नयने सौंदर्य सुख व्हावे सुखा व्हावे आपणा जिचा शर्करेचा स्वाद जाणे परिनेने अनुवाद तैसेची साई गुण अनुवाद करू विशदनेने मी सद्गुरुचे जवळ येई मना तोची स्वयं देई प्रेरणा अनिर्वचनीय याचे निर्वचना स्वजना करवी तो हा न केवळ शिष्टाचार बोल हे ना केवळ उपचार मनोभावाचे हे उद्गार अवधान नादर प्रार्थितो जैसे गाणगापूर नृसिंहवाडी जैसे औदुंबरवा भिल्लवाडी तैसेची पवित्र गोदेचे थडी क्षत्र शिरडी प्रसिद्ध गोदावरीचे पवित्र स्थान तीर गोदावरीचे पवित्र नीर गोदावरीचा शीत समीर ही भवती मीर नाशक गोदावरीचे महात्म्य रुचिर प्रख्यात जय अखिल जगतीवर एकाहून एक दुरंदर संत प्रवर झाले ते झाले अनेक तीर्थ या गोमतीरी अघविनाशक जेथील वारी भवरोग स्नाने पाणी निवारी पूर्णांतर वणले ते हे गोदा अहमदनगरी कोपरगाव तालुक्यातील कोपरगावाची या शेजारी मार्ग देई शिर्डीचा गोधा वळंगुनी पहिलं तरी सुमारे 3 कोसावरी तांगा प्रवेशता निमगावा भितरी समोर शिर्डी दिसत असते निवृत्तीचा ज्ञानदेव मुक्ताबाई नामा नाही झनी गोरा गोनाई तुका नरहरी नरसिंहाई सजन कसाई सावता पूर्वी संत होऊन गेले सांप्रतही ते बरेच झाले वसुधैव कुटुंबी भले आधार रंजल्या गांजल्याचे रामदास साई महान शिर्डीची पुण्याई जगत उद्धाराची अपायी गोदे ठाई अवतरले परिस लोहा देखन कसिती तया परिसता संता उपमिती संताची परी अलौकिक कृती निजरूपी देती भक्ता ते सांडून या भेदभाव स्थिर चर करावे अवघे ब्रह्मा स्वभाव आपणही हे विश्ववैभव अखंड वैभव ब्रह्माचे या असे अखिल विश्व मीच हे प्रबोधेले तेव्हा मग त्या सुखाचा काय सोहावा परम सद्भावा पावेल ऐसे मी पण जेव्हा पावावे वैरते करावे कोणासवे किमर्थ वा कोणासी व्हावे न्याय अन्याची ठावे जव नाही दामाजी जैसे मंगळवेळी समर्थ रामदास सज्जन गडी
नृळशी सरस्वती जैसेवाडी तैशेची शिर्डी साईनाथ परम दुर्घटी आणि दुस्तर जिंकिली दुर्जटी आणि दुस्तर जिंकिली जयाने संसार शांती जयाचा अलंकार मूर्त भांडार ज्ञानाचे वैष्णवांचे हे माहेर घर उदरांचा हा उदार परमार्थ करण्याचा अवतार साराची सार हा साई प्रीती नाही नाशिवंत आत्मस्वरूपी रंगली प्रति लक्ष एक परम प्राप्ती काय ती स्थिती वर्णावी अहिकाचे न उपकर्ष अमुत्रिकाचा ना अर्षामर्ष अंतरंग निर्मल जैसा आदर्श वाचा वर्षत अमृत सदा राजरंक दरिद्री दिन जयाची दृष्टी समसमान ठावा स्वयं ठावा न मान अपमान बुद्धी भगवान भरलेला जनासवी बोले चाले पाहे मुरळ्यांचे नाचे चाळे गजल जगाने ऐकता डोले रेसन हाले समाधी अल्ला नामाची जया मुद्रा जग जागता जयाने निद्रा जगासी लागता तंद्रा शांत समुद्रा सम उदर आश्रम निश्चय काही न कळे काही निश्चित कर्म नातळे बहुदास पैसल्या ठाईच न ढळे व्यवहार सगळे जे जो जन दरबाराची बाह्य थाटा गोष्टी सांगे 360 ऐशी जरी नित्याची थाटा मौनाची गाठ सोडेना भिंती सीटा टेकुनी उभे असती सकाळ दुपार फिरती लेंडीवरी या चौडी जाती आत्मस्थिती अखंड नाव न जाणू कवन्या जन्मांतरी कवन्या प्रसंगी कवन्या अवसरी केले म्यापादप कैशापरी घेतले पदरी साईने हे काय म्हणावे तपाचे फळ तरी मी तो जन्माचा फळ साईचं स्वयं दिन वत्सल कृपा ही निश्चळ तयाची सिद्ध कोटीत जरी जन साधका ऐशी तयाचे वर्तन वृत्ती निराभिमान दिलीन राखी मन सकळांचे नाथई जैसे पैठण ज्ञानदेव ही आनंदी जाण तैसेची साईंना शिर्डी स्थान महिमा संपन्न केले की धन्य शिर्डीचे तृण पाषाण अनायाशी जया अनुदिन घडले बाबांचे चरण चुंबन पदरज धारण मस्तकी शिर्डीचा अम्मा पंढरपूर शिर्डीचं जगन्नाथ द्वारका नगर शिर्डीचं गया काशी विश्वेश्वर रामेश्वर शिर्डीचा अम्मा बद्री केदार शिर्डीचं नाशिक त्र्यंबकेश्वर शिर्डीचं उज्जैनी महाकाळेश्वर शिर्डीचं महाबळेश्वर गोकर्ण शिर्डीत साईचा समागम तोची आम्हा आगमनी गम तोची सकळ संसार उपशमन अत्यंत सुगम परमार्थ समर्थ साईचे जे दर्शन त्याने जे आम्हा योग्य साधन करीता तयाशी संभाषण होय क्षालन पापाचे तयाचे जे चरण संवाहन त्याचे आम्हा त्रिवेणी स्नान तयाचे चरण तीर्थ सेवन त्याची निर्मूल वासनांचे तयाचे जे अज्ञापन तोचे आम्हा वेदवचन त्याची युधी प्रसादाचे सेवन पुण्य पावन सर्वार्थी साईचा आम्हा परब्रह्मा साईचे आमचे परमार्थ परम साईचे श्रीकृष्ण श्रीराम निजाराम श्री साई स्वयं द्वंद्वादिता कधी न उद्विग्न वा उल्लासिता सदैव निज स्वरूप स्थित सदोदित सन्मात्र शिर्डी केवळ केंद्रस्थान नक्षत्र बाबांचे अतिविस्तीर्ण पंजाब कलकत्ता हिंदुस्थान गुजरात दख्खन कन्नडा शिर्डीची साईचे समाधी तिची अखिल संताची मांदी जेथेल मार्ग क्रमिता प्रतिपदी तुटते ग्रंथ जीवाची सार्थक जन्म आलिया केवळ समाधी दर्शन साचे मग सेवेसी जायाचे आयुष्याचे भाग्यतायाचे काय वानू मशिदम आणि वाडियावरी सुंदर निशाणांच्या हरी फडकती उंच गगनोदरी पावलती करी भक्ताशी बाबा महंत प्रसिद्ध कीर्ती गावोगावी पसरली महती कोणा दया संत सत्श्रद्धा नवसिती दर्शन निवविती जन कोणी कोणाचे कैसेही मनोगत असो बुद्धी वा शुद्ध वा कुत्सित दर्शन मात्रेचे नवे चित्त जन विस्मित अंतरी पंढरीत विठ्ठल रुक्माई यांच्या दर्शनी जी नवलाई तोची विठ्ठल दर्शनी देई बाबा साई शिर्डीत कोणासी वाटले ही अतिशयोक्ती ऐकावी गवळी भुवांची उक्ती जयाशी दृढ विठ्ठलाची भक्ती संशय निवृत्ती होईल पंढरीचे हे वारकरी जैसी वर्षाची पंढरीची फेरी तैसेची करती हे शिर्डीची वारी प्रेमभारी बाबांचे गर्दभ एक बरोबर शिष्य एक साथीदार जेव्हा रामकृष्ण हरी गजर करी निरंतर बुवांचे 95 वर्ष वयास चातुर्मासी गंगा तट निवास पंढरपुरी अष्टमास भेट वर्षास बाबांची बाबाकडे पाहत म्हणावे यांनी होऊ नये विनत हाची जतो मूर्त पंढरीनाथ अनाथनाथ दयाळ धोत्रे नेसुने रेशम कानी होतील काय संत कोणी करू लागता हाडाचे मनी रक्ताचे पाणी निजकटे फुकाळचा काय होईल देव हाची तो प्रत्यक्ष पंढरी राव जग वेडे रे वेडे हा दृढ भाव ठेवून देव लक्षावा जय पंढरीनाथांची भक्ती ऐसी भगवत भक्ताची हे उक्ती तेथे मज पामराचा अनुभव किती श्रोती प्रतिती पहावी नामस्मरण मोठी प्रीती अल्ला मालिक खंड वदती नाम सप्ताह करून घेती दिवस राती सन्मुख आज्ञा एकदा दास गणुलास नाम सप्ताह मांडावयाला गणुदास होता गणुदास वदती दयाला विठ्ठल प्रकटला पाहिजे बाबा तो छातीस हात लाविती दास गणुशी निक्षुनी वदती हो प्रगटेल विठ्ठल मूर्ती भक्त भावार्थी पाहिजे डाकूर नाथाची डंकपुरी अथवा विठ्ठल रायाची पंढरी ती चरण छोड द्वारका नगरी जाणे न दूर पहावया विठ्ठल
काय एकांतीचा उठून येणार आहे दुसरा कुठून भक्तिप्रेमे उत्कटून येथेही प्रकटून राहील पुंडलिके वडिलांची सेवा करून भुलविले देवादिदेवा पुंडलिकाच्या त्या भक्तिभावा विटे विसावा घेतला. असं होता सप्ताहाची समाप्ती झाली म्हणती दासक अनुप्रती शिर्डीचं विठ्ठल दर्शनाची प्राप्ती ही घ्या प्रतिती बाबांचे एकदा काकासाहेब दीक्षित नियमानुसार प्राप्त स्नानात आस्था आसन स्थित ध्यानस्थ दर्शन पावत विठ्ठलाचे पुढे जाता बाबाचे दर्शन नवल बाबा पुस्तिक यांना विठ्ठल पाटील आला होता ना भेट झाली ना दयाची मोठ्या पळपुट्यात भरे तो विठ्ठल मेघ करून निकरी त्या आढळ दृष्टी चुकवणी काढील पळ होता पळ एक दुर्लक्ष हा तो प्राप्त काळी प्रकार पुढे जेव्हा भरली दुपार पहा अनेक प्रत्यंतर विठ्ठल दर्शन सोहळा पंढरपुराच्या विठोबाच्या छव्या 525 घेऊन कोणी बाहेर गावीचा विकावायचा इच्छे सकाळी ध्यानी आली जी मूर्ती तिचीच संपूर्ण होती प्रतिकृती पाहुणी दीक्षित अविस्मित चित्ती बोल आठवती बाबांचे दीक्षित अतिप्रीती ती विकणारासी मोल देती छबी एक विकत घेती भावे लावी ती पूजेशी विठ्ठल पूजनी साईचा आदर आणि एक कथानक सुंदर परिसा बहु श्रवण मनोहर आनंद निर्भर मानसे भगवंत क्षीरसागर वडील विठ्ठल भक्त प्रवर पंढरपुरासी वारंवार फेरी वरच्यावर करीत घरात होती विठ्ठल मूर्ती वडील पंचतोपाठ पावल्यावरती झाली पूजन नैवेद्य समाप्ती श्राद्ध तिथी राहिली नाही वारीची कथा वार्ता भगवंतराव शिर्डी सेता बाबा आठवणी तयाच्या पिता म्हणे ती तो होत दोस्ता हा त्या माझ्या स्नेहाचा सुत म्हणून याशी मी आणीला केचित नाही कधी हा नैवेद्य करीत उपाशी नाही ठेवीत मजला विठ्ठलची ठेवी उपाशी म्हणून शिर्डी सानिली असे आता देईन आठवणीसी लावीन पूजेसी या जला एकदा पर्व विशेष जाणून करावे प्रयाग तीर्थस्नान दास गुणीचे झाले मन आले आज्ञापन घ्यावया बाबा दिती प्रत्युत्तर न लगेता दर्थ जाणे दूर हेचे आपले प्रयाग तीर विश्वास धर दृढ मनी खरेची सांगावे काय कौतुक बाबांच्या चरणी ठेविता मस्तक उभय अंगुष्टी निथळले उदक गंगा यमुनोदक पाझरले पाहुणी तो चमत्कार दास गुणीशी आला गैवर काय बाबांच्या पदोपकार महादुपकार फुटला पाजर नयनासी वैकरीशी चढलेस पूर्ण प्रेम आले उचंबळून अगाध शक्ती अगटित लीला वर्णन करून समाधान पावले दास गणूचे पद गोड वेळीचे पुरावे श्रोत्याचे कोड म्हणून त्या प्रसादाधिक पदाची जोड देवनी हे फोड पुरविती अगाध शक्ती अगटित लीला तौषध गुरुराया जड विताते भावी ताराया तू नौका सदया वेणी माधव आपण होऊनी प्रयाग पद केले गंगा यमुना द्वय अंगुष्ठी प्रवाह दाखविले कमलोद्भव कमलावरी शिवहर त्रिगुणात्मक मूर्ती तुची होऊनी साई समर्था विचारसी भुवरिती दिसला ब्रह्मा समत ते ज्ञानमुखे वदसी तमो गुणाला धरून रुद्र रूप कधी कधी दाखविशी कधी कधी श्रीकृष्णास त्या बाललीला सकरीशी भक्त मनासी सरस करुण मराळ तू बनसी यवन म्हणावे तरी ठेविसी गंधावर प्रेम हिंदू म्हणू तरी सदैव वससी मशीत सुखधामा धनिक म्हणावे जरी तुला भिक्षाटन करीसी फकीर म्हणावे तरी कुबेरा दोन धाने लाजविशी तौ कसा ते नशिद म्हणू तरी वनी ते ठाया धुनीत सदा प्रज्वलत राहे उदी लोका द्याया सकाळपासून भक्त साबडे पूजन तव करीती माध्यानीला दिन करिता होत असे आरती चौ बाजूंना पार्षद गणसम भक्त उभे राहती चौरी चामरे करी धरुणी तुझवरी ढाळती शिंग कड्याळे सुरसनया गंधनते घंटा चौपदार ललकारिती दारी घालून या पट्टा आरती समय दिव्यासनी तू कमलावर दिसची प्रदोष काळी बसुनी धुनी पुढे मदन दहन होशी अशा लीला त्रय देवाच्या प्रत्यय तोठाई प्रचिती से येताती अमुचे हे बाबा साई हे ऐसे अत्यंत उगीच मनमन भटकत हे फिरते आता हीच विनंती हीच तुला बा स्थिर करीत्या ते अधमाधम मी महापातकी शरण तुझ्या पाया आलो निवाऱ्या दास गुरुचे त्रिताप गुरुराया असो घोर अघोर पापे धुवाया जन जाता गंगेच्या ठाई गंगा लागे संताच्या पायी निवार वया निज बाप सोडून या चरणा पवित्र न लगे गंगा गोदा यात्रा भावेशी परिसाया संत स्तोत्रा गोड चरित्र साईंच्या जैसा गोनाईस भीमर तीर्थ तामलयास भागीरथ तीर्थी नामा कबीर शिंपल्यात सुदैव प्राप्त झाले तैसेची हे साई श्री साईनाथ तरुण 16 वर्षांच्या वयात निंबातळी शिर्डीत गावात प्रथम भक्तार्थ प्रकटताची ब्रह्मज्ञानी नाही विषय वासना स्वप्नी माया त्यागी लीला ते हनुनी मुक्ती चरणी विनटली जन्म बाबांचा कोण्या देशी अथवा कोण्या पवित्र वंशी कोण्या माता पितरांच्या हुशी हे कोणाशी ठावीन कोणा पूर्वस्थान कोण तो तात वा कोण माता कले समस्त पुस्ता कोण न पत्ता लागला सोडून माता पितर आप्त गणगोत आणि जातपात त्यागुणी सकला संसारा जात प्रकटला निज निदार्थ शिर्डीस एक वृद्धबाई नाना चौपदराची आई
आई कथिती झाली परम नवलाई बाबाशाही चरिताची म्हणे आरंभी ही पोर गोर गोमटे अति सुंदर निंबातळी असं निस्थिर प्रथम दृगोच्चार झाले पाहुणी सुंदर बाळरूप लोकमनी विस्मय खूप अमुप कोवळ्या वयात खडतर तप शीत आतप समसाम्य वय कोवळे निवली स्थिती रामस्त सकळ विस्मय पावती गावोगावीचे लोक येती दर्शना निमित्त मुलाच्या दिवसा नव्हे कोणाची संगती रात्रीसी नाही कोणाची भीती आली कोठूनही बालमूर्ती आश्चर्य करीती सकळीक रूपरेखाती गुजिरी पाहता प्रेम दाटे अंतरी नाही कोणाचे घरी न दारी निंबा शेजारी अनिशी जो तो करी आश्चर्य थोर ऐसे कैसे तरी हे पोर वय कोवळे रूप मनोहर नाही राही उघड्यावर रात्रंदिन बाह्यात करी दिसे पोर तरी परिकृतीने थोरावनी थोर वैराग्याचा पूर्ण अवतार आश्चर्य फार सकळी का एके दिवशी नवल झाले खंडोबाचे वारे आले दोघे चौघे घुमू लागले पुसू लागले जन प्रश्न कोणा सौभाग्याचे हे पोर कोठून कैसे आले इथवर देवा खंडोबात तू तरी शोध कर प्रश्न विचारित एक देव म्हणे जा कुदळी आणा दावितो जे जागा खाना लागेल या पोराचा ठिकाणा कुदळी हाना ये जागी मग ते तेथेची गाव कुसाजवळी त्याचे निंब वृक्षाचे तळी मरिता कुदळीवरची कुदळी विटा ते स्थाळी आढळला पुराहुताची विटांचा थरा जातेची तळी सारिता दूर दृष्टी सपडले एक भुयार समयाचार स्थळी मग जन सर्व आश्चर्य करीती खोदुनी पोरास पुसती परत 12 मुलखाचा गमती कथा बोलतीच सांगितली म्हणे माझ्या वडिलांचे स्थान अति पवित्र हे माझे वतन आम्ही कैसेची करा हे जतन माना मधवचन एवढे बाबा झाले ऐसे बोलत कथित झाले श्रवण करीत बाबा वदले ते वदले भले ऐसे ही वळते जीवा का आश्चर्य वाटले माझेची मज बाबाविषयी कामच समज परी तो आता पडला उमज असेल सहज विनोद बाबा मुळचेची विनोद प्रिय असेलही भुयार त्याची आले परी भुयार टाकले बंद करून निज गुरुस्थान म्हणून ते जैसा आश्वस्त औदुंबर दैसाची बाबा असतो निंब तरुवर प्रीतिखारद त्या निंबावर अति सादर तयाचा नासापती आदी करून जुने शिर्डीचे ग्रामस्थजन बाबांच्या गुरुचे समाधी स्थान म्हणून वंदन करू तया वंदन करती तया समाधी सन्निधानी 12 वर्ष मौन धरुनी तपश्चर्या केली बाबांनी प्रसिद्ध जनी ही वार्ता समाधी नाम निंब समवेत चौफेत जागा घेऊन विकत साठे साहेब बाबांचे भक्त सोपा इमारती उठविती हीच इमारत वाडा हाच वाडा यात्रेकरूंचा मुळा आखाडा आलिया गेलियांचा राडा एकची उठविती हीच इमारत हाच वाडा यात्रेकरूंचा मुळा आखाडा आलिया गेलियांची राडा एकची गाडा ते स्थानी बांधिला साठ्यांनी निंबास फार माड्या काढीला दक्षिणोत्तर उत्तरेची जनी नीर तयार करीत हे भुयार दाखविले जिन्याखाली दक्षिणाभिमुख कोणाडा एक आहे सुरेख तेथेची पारावर तया सन्मुख भक्त उदंग मुख बैसती गुरुवार आणि शुक्रवारी सूर्यास्ती सावरुनी वरी उदा जाळेल जो क्षणभरी देईल श्रीहरी सुखातया ही अतिशयोक्त किंवा खरे संशक होती श्रोत्यांच्या अंतरे परी साईमुख चे अक्षरे श्रवणद्वारे परिसली नाही न माझ्या पदराचे विधान शंका न धरी अनुप्रमाण प्रत्यक्ष ज्यांनी केले हे श्रवण ते आज विद्यमान असती पुढे झाला दीक्षिताचा वाडा सोय आली प्रशस्त बिराडा अल्पकांतात प्लेतीची पुढा दगडी वडाही उठला दीक्षित आधीच पुण्यकीर्ती भावार्थाची होती मूर्ती भूमीचे यात्रे जाती तेथे रोविती निज विजय येथे श्रोते घेतील शंका सोडोनी मथुरा काशी द्वारका धर्मबाह्य जी अंगल भूमिका परमार्थदायिका कैसी पा श्रोते अशी शंकाई साहजिक निरसता ती वाटेल कौतुक विषयांतर घडेल अल्पक क्षमा सकाळी करीतील कैशी प्रयाग बद्री केदार मथुरा वृंदावन द्वारकापुर इत्यादी यात्रा पुण्यनिकर पदरी पूर्वीच दयाचे शिवाय वडिलांची पुण्याय धन्य भाग्याची अपूर्वाई सर्व पूर्वार्जितचे भरपाई साले साई दर्शन या दर्शन अधिकरण भक्ता प्राक्तनीचे पांगुळपण अंगलभूमीत असता जाणं पाय निरसून जे आले दिसाया दिसला जरी कुयोग तरी परिपाके करू गुरुपुष योग त्याने खळला सुद्धा सदुद्योग अलभ्य संयोग साईंचा चांदोरकरांची गाठ पडली साईंची कीर्ती करणी आली म्हणती पहा दर्शन वाळी झाली पांगुळी कदा तात्काळ परी या पायाचा लंगडेपणा दीक्षित न माहिती उन्हेपणा खरा लंगडेपणा तो माना घालवा म्हणाले साईस त्वचा रुधिर मास हाडा समुदाय नरदेहाचा सांगडा क्षण भंगूर संसार कडा पाय लंगडा राहाव की 1909 सन महिना नोव्हेंबर तारीख 2 दीक्षिताशी ते पुण्य पावन साई दर्शन आरंभी मग
मग ते पुढे त्याच वर्षी पुनश्च गेले. डिसेंबर मासी शिर्डी श्रींच्या पुनर्दर्शनासी व्हावे रहिवासी मन झाले. काढावे 25 शहर बांधावे एक पत्र्याचे छप्पर यात्रेकरू सोयीस्कर प्रथम विचार वाचला. पुढे बांधावा एक वाडा जैसा झाला मनाचा धडा. पुढील वर्षीच मुहूर्त मेळा निक्षेप दगडाशी पायाचा. 9 डिसेंबर ते 2 बाबांचे घेतले अनुमोदन. तोची सुमुहूर्त मानून पायबंधन सारिले. बोलावू नाही येणार नव्हे ते दीक्षितांची बंधूही तेथे. ते दिवशी तोच सुमुहूर्त मानून पायबंधन सारिले. त्याच मुहूर्ते आले होते आधीच श्रीयुत दादासाहेब कापडे पूर्वीच आले होते सडे. परवानगी मागता बाबाकडे कोण साकडे तयाला परीक्षा पडल्या ते खरी जावाया दीक्षिता ते पाया घालवाया झाल्या या आज्ञा उभया. 10 डिसेंबर या दिनी आणखीन या दिवसाची महती जावडीची जी शेजारती ती आजपासून त्याच दिवसापासून करीती परम भक्ती प्रतियुक्त. पुढे सन 1911 रामनवमीचा मुहूर्त बरा. साधुनी गृहप्रवेश संस्कारा विधी पुरस्सर धारिले. पुढे श्रीमंत बुट्टीचा इमला आलोका पैका खर्ची घातला. देहही बाबांच्या तेथे विसावला. पैका लागला सार्थकी. वाडे झाले 3 आता जेथे पूर्वीला एकही नव्हता. आरंभी साठ्यांच्या वाड्याची उपयुक्तता फारची समस्त झाली. आणि या वाड्याची महती आरंभी याच स्थानावरती फुलझाड्यांची बाग होती. निर्मिलेनी जास्ती बाबांनी दागेच्या अल्पकथा पुढील अध्यायी येईल वर्णिता. हेमळ साई चरणी माथा ठेवी श्रोते असमवेत. वामन तात्या घडे पुरवित. साई समर्थ पाणी शिंपित. उखर जागी बाग उठवित. पुढे ते गुप्त झाले. पुढे औरंगाबादेशी चांद पाटील भेटेल त्याशी लग्नाची आवारणाशी आले शिर्डी समागोते. पुढे देवा दासाची भेट पडली. जानकी दासाची गाठ गंगागिरीचे दृष्ट मिळाले. त्रिकुट शिर्डी जाऊ मोहित दिनासवे कुस्ती तेथुनी मग मशिदी वस्ती जडली भक्त पोहोती मिळाले. या सर्व कथा वार्तांचे कथन होईल पुढील अध्यायी श्रवण. आता हेमाड साईशी शरण घालीत लोटांगण अनन्य स्वस्त श्री संत सज्जन प्रेरित भक्त हेमाड पंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते साई समर्थ अवतार नाम चतुर्थ अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साई नाथार्पणमस्तु. शुभम भवतु.